सगळ्यात महत्त्वाचा जबाब ठरलेला आहे तो लीमा यांचा। लीमा मदतनीस आहेत आणि त्यांनी सांगितलं की करीना कपूर घरातच होती, तिने व्यक्तीला पाहिलं, तिने आरडाओरडा सुरू केला। लीमा सुद्धा मध्ये पडली आणि लीमाकडे 1 कोटी रुपयाची मागणी या चोरट्यानं केली। 1 कोटी दे नाहीतर तुझा जीव घेतो अशी धमकी दिली। लीमानं काठीनं प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, पण त्याआधीच या हल्लेखोरानं सैफ अली खानवरती ब्लेडनं हल्ला केला होता अशी माहिती लीमा जी मदतनीस आहे तिच्या जबाबातनं पुढे येते। पुढची महत्त्वाची बातमी याच घटनेशी संबंधित। सैफ अली खानवरती हल्ला झाल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे। बुधवारी मध्यरात्री सैफ अली खानवर त्याच्याच घरात हल्ला केला गेला आणि या हल्ल्यामध्ये सैफ जखमी झालाय, तो रुग्णालयात उपचार घेतोय। त्याची प्रकृती कशी आहे या संदर्भातले अपडेट्स पाहूया। सैफ अली खानवर चाकू हल्ला। सैफ अली खानवर झाले 6 वार। चाकू हल्ल्यात सैफ अली खान जखमी। अभिनेता सैफ अली खानवरच्या जीवघेण्या हल्ल्यामुळे बॉलिवूड पुरतं हादरून गेले। धक्कादायक बाब म्हणजे वांद्र्यातल्या त्यांच्या राहत्या घरीच हा हल्ला झालाय। ही घटना घडली बुधवारी मध्यरात्री। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रात्री 1:30 ते 2च्या दरम्यान करीना कपूर पार्टीवरनं घरी परत आली होती। घरात येताच करीनानं एका व्यक्तीला हॉलमध्ये पाहिलं, त्यामुळे करीनानं आरडाओरडा केला। करीनाचा आवाज ऐकून त्यांच्या घरातली मोलकरीण सगळ्यात आधी रूममधनं बाहेर आली। तोच या चोरट्यानं मोलकरणीवर हल्ला चढवला। मग भेदरलेली करीना आपला मुलगा तैमूरला घेऊन बेडरूमच्या दिशेनं धावली। दरम्यान करीना आणि मोलकरणीचा आरडाओरडा ऐकून सैफ अली खान आपल्या बेडरूममधनं बाहेर आला। त्यावेळी मोलकरीण आणि चोराची झटापट सुरू होती। हे पाहून सैफ अली खान या मोलकरणीला वाचवण्यासाठी पुढे सरसावला। सैफ अली खान मोलकरणीच्या मदतीला धावला। सैफ अली खानने त्या चोराला पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र चोराकडे तीक्ष्ण हत्यार होतं। त्या चोराकडे चाकू होता आणि चोराने तो चाकू काढून सैफ अली खानवरती एक वार केला। पहिल्याच वारमध्ये सैफ अली खानला गंभीर जखम झाल्यामुळे सैफ अली खान बचावात्मक पवित्र्यामध्ये गेला। हे पाहून चोरानं त्याच्यावरती आणखीन वार केले। सैफ अली खान मोलकरणीच्या बचावासाठी धावल्याचं पाहून चोरानं सैफच्या हातावरती चाकूचा वार केला। त्यामुळे जखमी झालेला सैफ मागे फिरला। त्यानंतर चोरानं सैफ अली खानच्या पाठीत आणि मानेवर वार केले। सैफवर चाकूनं वार केल्यानंतर हा चोर घराबाहेर पळून गेला। सैफ अली खानवर चोरानं सपासप वार केले। सैफ अली खान चोराचे वार वाचत होता, पण यात चोरानं एक जोरदार घाव घातला जो सैफ अली खानच्या थेट पाठीवर लागला आणि तो वार सैफ अली खानच्या मणक्यापर्यंत पोहोचला, ज्यामुळे सैफ अली खान गंभीर जखमी झाला। हे सर्व अवघ्या काही मिनिटात घडलं। जखमी सैफ अली खानला घेऊन करीना रुग्णालयात गेली। या सगळ्या घटनेमुळे सैफ अली खानचं कुटुंब हादरून गेलंय। तर चोरीच्या उद्देशामुळे हा हल्ला झाल्याचा दावा मुंबई पोलिसांकडनं केला जातोय। सैफ अली खानवरच्या जीवघेण्या हल्ल्यामुळे अनेक प्रश्न मात्र नक्कीच उपस्थित झालेत। अजित मांढरेसह ब्युरो रिपोर्ट न्यूज 18 लोकमत। आणि ज्या वेळेला ही घटना घडली त्यावेळेला सैफ अली खानच्या घरात नेमकं काय झालं ते आपण पाहूया, अधिक माहिती जाणून घेऊया। सैफ अली खान स्वतःच्या घरात होता, याच घरात त्याच्यावरती हल्ला झाला। सुरुवातीला सैफ अली खानच्या घरामध्ये हा चोरटा शिरल्याचं लक्षात आलं। मोलकरीण करीना कपूर आणि या चोरट्याचा आवाज ऐकून सैफ त्याच्या बेडरूममधनं बाहेर आला। करीना तोपर्यंत खरं तर तैमूरच्या बेडरूममध्ये गेलेली होती, परंतु मोलकरणीसोबत हा चोरट्या हुज्जत घालत होता। तेव्हा सैफ अली खाननं मध्ये पडून या हल्लेखोराला दूर लोटण्याचा प्रयत्न केला, पण या हल्लेखोराकडे एक तीक्ष्ण हत्यार होतं आणि याच हत्यारानं त्यानं सैफ अली खानवरती एकूण 6 वार केल्याची माहिती आहे। त्यातला मानेवर आणि पाठीवर झालेला वार हा जास्त गंभीर स्वरूपाचा आहे। सैफ अली खानवरती आता शस्त्रक्रिया पार पडली आहे आणि लवकरात लवकर त्याला रुग्णालयातनं डिस्चार्ज दिला जाईल असं डॉक्टरांनी स्पष्ट केलंय।